साल 1991 होता. सुनेत्रा वहिनींशी लग्न होऊन साधारण 5 वर्ष झाले होते. अजितदादा पहिल्यांदा खासदार बनले आणि त्यांना जे 3.5 लाखांचं लीड भेटलं होतं ते देशात काँग्रेसच्या एकाही खासदाराला भेटलेले नव्हतं. अजितदादा एवढ्या फरकाने निवडून येऊनही 4 महिन्यात राजीनामा देण्याची वेळ आली. याचं कारण होतं शरद पवारांना पी.व्ही. नरसिंह राव यांनी केंद्रात बोलवून संरक्षण मंत्री केलं आणि त्या पदावर कायम राहायचं तर एक जागा रिकामी करणं गरजेचं होतं. अजितदादांनी काकांसाठी बारामतीची जागा रिकामी केली आणि त्यांना पोटनिवडणुकीत निवडून दिला. पोटनिवडणुकीत शरद पवार खासदार झाले तर अजित पवार बारामतीचे आमदार. याला 1991चं सीट स्वॅप म्हटलं जातं. पण राज्यात आल्यानंतर दादांना हाताची धुरा मिळणं अपेक्षित होतं. ती काँग्रेसमध्ये असताना सुरेश कलमाडी, सुशीलकुमार शिंदे, सुधाकरराव नाईक यांना मिळायला लागली. त्यातच मुंबई दंगलीनंतर म्हणजे 1993ला शरद पवार मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्यात आले आणि अजितदादांनी बॅकसीट घेतली. पुढे छगन भुजबळ पवारांचे निकटवर्तीय बनले आणि महायुतीच्या काळात विरोधी पक्षनेताही तेच झाले. विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद जे अजितदादांना मिळेल अशी अपेक्षा होती ते पवारांनी मधुकर पिचड यांना युती सरकारच्या काळात दिलं. 1999ला युतीचं सरकार गेलं आणि नव्याने जन्म झालेल्या राष्ट्रवादीची सत्ता आली. या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री पदाची धुरा अजितदादांच्या ऐवजी छगन भुजबळांच्या गळ्यात पडली. 2004च्या विधानसभेला तर राष्ट्रवादीच्या काँग्रेसपेक्षाही जास्त जागा आल्या आणि अजितदादा मुख्यमंत्री होतील याची चर्चाही होऊ लागली. पण राज्यातले वाद टाळण्यासाठी पवारांनी केंद्रात खाती वाढवून घेतली आणि राज्यातलं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. पुढे 2007ला तर सुप्रिया सुळेंची राज्यसभेवर एंट्री झाली आणि पक्षातही त्यांचा वावर वाढला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असो किंवा दिल्लीतलं राजकारण यावर सुप्रिया सुळे पकड जमवू लागल्या. अजितदादांनी पुन्हा एकदा बॅकसीट घेतला. 2010ला अजितदादांचा वनवास संपला असं दिसत होतं, कारण त्यांना पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपद मिळालं. पण याच काळात अजितदादांवर घोटाळ्याचे आरोप व्हायला लागले आणि या आरोपांमुळे व्यथित झालेल्या अजितदादांनी पदाचा राजीनामा देऊन टाकला. 3-4 महिन्यात अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. मात्र पुढे 2 वर्षात म्हणजे 2014ला सत्ताच गेली. पवारांचे महाराष्ट्रातले उत्तराधिकारी समजले जाणारे अजित पवार 1991 पासून 2014 पर्यंत जे स्वप्न पाहत होते त्यापैकी पक्षाची धुरा किंवा मुख्यमंत्रीपद एकही पूर्ण होऊ शकलेले नव्हतं. 2014ला राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला तेव्हा उपमुख्यमंत्रीपद सहज मिळू शकत होतं, पण पवारांनी सत्तेत सहभागी व्हायला नकार दिला. 2019ला अजितदादांनी महाविकास आघाडीच्या लांबलेल्या चर्चा आणि काँग्रेसची उदासीनता पाहून आमदारांच्या सह्यांचं पत्र घेतलं आणि पहाटेच फडणवीसांसोबत शपथविधी उरकून टाकला. पण पवारांनी सगळे आमदार परत बोलून घेतले आणि अजितदादांची पुरती कोंडी करून टाकली. या नाचक्कीनंतर अजितदादांना या सगळ्यावर माफी मागावी लागली आणि ते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. 2.5 वर्षातच हे सरकार कोसळल्यानंतर अजितदादांना विरोधी पक्षात बसावं लागलं. दरम्यानच्या काळात जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते आणि संघटनेतल्या निर्णयातही सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचाच प्रभाव जास्त दिसायचा. या सगळ्या गोष्टींना कंटाळलेल्या अजितदादांनी 2023मध्ये आमदारांचा एक गट घेऊन एनडीएत प्रवेश केला आणि स्वबळावर लढाई सुरू केली. यानंतर पहिलीच मोठी लढाई अजितदादांची पवारांसोबत बारामती लोकसभेत झाली, ज्यात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. कारण सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार होत्या अजितदादांच्या पत्नी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. हा प्रचार एवढा टोकाला गेला की शरद पवारांनी भर पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांचा त्या बाहेरच्या पवार आहेत असा उल्लेख केला. आतापर्यंत तुम्ही बारामतीच्या लेकीला निवडून दिले, एकदा सुनेला संधी देऊन पहा असं आवाहन अजितदादांनी केलं होतं. त्याला पवारांचं हे उत्तर होतं. त्या पत्रकार परिषदेत पवारांसह सगळे नेते हसले होते. पवारांनीच बाहेरून आलेला उमेदवार अशी अवहेलना सहन न झालेल्या सुनेत्रा पवार व्यथित होऊन एका मुलाखतीत त्यांना अश्रुयानावर झाले होते. पवारांच्या बाजूने प्रचंड भावनिक वातावरण झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव तर झालाच, पण अजितदादांना चुलत्याच्या विरोधात लढल्याचं चित्र तयार झालं आणि त्यांना अक्षरशः व्हिलन केलं गेलं. 2014च्या विधानसभेला तर पवारांनी युगेंद्र पवारांना म्हणजे अजितदादांच्या पुतण्यालाच उमेदवारी देऊन वातावरण तापवलं. पण अजितदादा इथे भारी पडले. या निवडणुकीत अजितदादांनी स्वतःसह 41 आमदार निवडून आणले आणि ते उपमुख्यमंत्री बनले. पण इथपर्यंत म्हणजे 1991 ते 2024 या काळात अजितदादांची प्रत्येक ठिकाणी झालेली कोंडी, त्यांनी सहन केलेली अवहेलना, हे सगळं एक व्यक्ती शांतपणे पाहत होती आणि त्यांचं नाव आहे सुनेत्रा अजित पवार. पतीच्या निधनानंतर धाडसाने घराबाहेर पडत सुनेत्रा पवार यांनी सूत्र हातात घेतली, ज्यावर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. ज्यात काहींचं म्हणणं आहे की अजून थोडं थांबायला हवं होतं.
तर काहींचं मत आहे की पवारांचा विचार घ्यायला हवा होता. सुनेत्रा पवार यांना एखाद्या पदावरचा अनुभव नसला तरी त्या एक प्रगल्भ राजकारणी आहेत हे त्यांच्या निर्णय प्रक्रियेने दाखवून दिलं. स्वतःच्या पक्षातले वरिष्ठ जो सल्ला देत आहेत त्याचा मान ठेवून पुढील जी काही चर्चा असेल ती पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर करायची, हा निर्णय सुनेत्रा वहिनींनी घेतला. यावर पवारांचं विधान होतं की मला तर शपथविधीबद्दल काहीही कल्पना नाही. त्या एका वक्तव्याने पवार समर्थकांमध्ये संभ्रम तयार झाला आणि शपथविधीची एवढी घाई का केली जाते असा प्रश्नही उपस्थित केला गेला. 1984ला जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी यांचा शपथविधी हा अवघ्या 4 तासात आटोपला होता. याचं कारण होतं की प्रमुख व्यक्तीचं पद रिकामं राहिलं तर त्याला राजकारणात असंख्य फाटे फुटतात. त्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देऊन पक्षाची सूत्र योग्य हातात गेली आहेत हा संदेश पूर्ण राज्याला देणं याला सुनेत्रा पवारांनी प्राधान्य दिलं. सुनेत्रा पवार दुःख सारून बाहेर पडल्या त्या अजितदादांनी जो पक्ष वाढवलाय त्याची सूत्र हातात घेण्यासाठी. मात्र त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी नाराजी नाट्य सुरू झालं. इमोशनल कार्ड टाकलं गेलं. शरद पवार हे कुणालाही न उलगडलेलं कोड आहे आणि सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीची कल्पना नाही हे वक्तव्य त्यांनी सहज केलेलं नव्हतं, तर मला कशातही विश्वासात घेतलं गेलेलं नाही हे दाखवण्यासाठी होतं. वेळोवेळी अजितदादांना डावल नसो किंवा त्यांचा अपमान, सुनेत्रा वहिनी आजपर्यंत या सगळ्यापासून दूर राहिल्या. पण त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यातून दाखवून दिलंय की आजपर्यंत शांत होते याचा अर्थ सगळं विसरले असा होत नाही. दुःख बाजूला सारून बाहेर पडण्याचा इतिहास आपल्याला अहिल्यादेवींपासून ते ताराराणीपर्यंत आहे. एक महिला जेव्हा दुःख गिळून उभा राहते तेव्हा ती एकटीच उभा राहत नाही तर खचलेल्या समाजालाही उभा करते. राष्ट्रवादीतल्या या नव्या पर्वाविषयी तुमचंही मत जरूर लिहा.